मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे साई सर रमाच्या फोनची वाटच बघत असतात आणि त्यानंतर तेवढ्यातच रमाचा त्यांना कॉल येतो। त्यानंतर ते सर रमाला म्हणतात, अहो रमा, तुम्ही कुठे आहेत आणि किती वेळ झालं मी तुमच्या फोनची वाट देखील पाहत आहे। तिकडे सर्व काही ठीक आहे ना आणि तुम्ही व्यवस्थित पोहोचलात ना? त्यावर रमा म्हणते, हो सगळं काही ठीक आहे, तुम्ही एवढी काळजी करू नका। काय आहे ना, इकडे आल्यापासून काही ना काही चालूच आहे, त्यामुळे मला तुम्हाला कॉल करता आला नाही। त्यावर साई सर म्हणतात, काही ना काही चालूच आहे म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? तिकडे तुम्हाला त्याने काही त्रास तर दिला नाहीये ना अक्षयने, असं तो त्या रमाला विचारतो। त्यानंतर तो म्हणतो, जर तो तुम्हाला काही बोलला असेल तर तिकडे बिलकुलही थांबायचं नाही, तुम्ही लगेचच आत्ता इकडे निघून या, नाहीतर मी स्वतः तुम्हाला घ्यायला तिकडे येईल। आता उगाचच तिकडे राहून कोणाच्याही विनंत्या करायच्या नाहीत। त्यावर रमा म्हणते, असं काही नाही, सर्व काही नीट आहे। त्यावर तो म्हणतो, जर सर्व काही नीट आहे तर मग तुमचा आवाज एवढा लो का आहे? त्यानंतर रमा हसते आणि म्हणते, खरंच तुम्हाला माझी किती काळजी आहे? त्यावर तो म्हणतो, काळजी तर आहेच, पण आता मी जे सांगतोय ते तुम्ही नीट ऐका, तुम्ही उगाचच तिकडे राहू नका। त्यानंतर तो म्हणतो, मला फक्त तुम्ही सुखी राहायला हवंय, एवढंच माझ्यासाठी खूप आहे, बाकी मला काहीच नकोय। आता तुम्ही हसताय ना, याचाच अर्थ तिकडे सर्व काही व्यवस्थित आहे। त्यावर ती म्हणते, खरंच तुम्ही माझ्यासाठी जे काही करत आहात त्याचे उपकार मी कधीही विसरू शकणार नाही। त्यावर तो म्हणतो, तुम्ही असं का बोलत आहात? मला तर उपकार काय, यामध्ये उलट तुम्हीच माझं जीवन एवढं सुधारलं आहे। तुमचं माझ्या आयुष्यामध्ये आल्यानंतरच माझं सगळं आयुष्य बदलून गेलं आहे रमा। त्यावर ती म्हणते, खरं तर तुम्ही माझ्यासाठी अण्णासाहेबांना देखील खोटं बोललात आणि त्यांना सांगितलं की मला अष्टविनायकाला जायचं आहे। खरंच मी तुमचे हे उपकार कधीही विसरू शकणार नाही। त्यावर तो म्हणतो, बास करा आता, किती थँक्यू म्हणतान मला? त्यावर तो म्हणतो, मग तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या आणि अण्णासाहेबांची तर बिलकुलही काळजी करू नका, मी इथे त्यांची काळजी घेण्यासाठी आहे। त्यावर ती म्हणते, हो तुम्ही असल्यास मला कसलीही चिंता नाही अण्णासाहेबांची। त्यावर ती म्हणते, मला तुम्हाला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे, जे मी तुम्हाला ह्याआधी कधीही बोललेले नाही। त्यावर तो साई विचारतो, असं तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे? त्यानंतर ती म्हणते, ते मी तुम्हाला नंतर सांगेन। आणि इकडे साई अक्षय त्याची रमाची काळजी करत असतो, तिचाच विचार वारंवार अक्षयच्या मनामध्ये येत असतो। त्यावर तो म्हणतो, मी रमाला माझ्या आयुष्यामधनं केव्हाच काढून टाकलं आहे, तरी देखील सततच माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल विचार का बरं येत असतील? ती समोर येत आहे म्हणून असं होत असेल का? त्यावर तो साई म्हणतो, नेमकं तुम्हाला काय बोलायचं आहे मला सांगा। त्यावर रमा म्हणते, नाही असं काहीच नाही, मी ते तुम्हाला प्रत्यक्षात भेटूनच सांगेन। त्यानंतर इकडे साईला मात्र आयडिया आलेलीच असती, तिला काय म्हणायचं आहे याबद्दल। आणि इकडे अक्षयला राहवत नाही, तो उठून हॉलमध्ये रमासाठी ब्लँकेट्स आणि ते घेऊन जातो, कारण त्याला वाटत असतं ती तिथे कशी झोपेल आणि त्याला सर्व जुन्या आठवणी आठवतात। त्यानंतर अक्षयला वाटतं, खरं तर रमाला मी माझ्या आयुष्यातनं कधीच काढून टाकलं आहे, तरी देखील माझ्या मनातली तिच्याविषयीची काळजी काही जात नाही। हे माझं काळजी करणं तिच्याविषयी कधी बंद होईल देवास ठाऊक, असं तो स्वतःच्या मनालाच म्हणत असतो। आणि त्यानंतर इकडे तो साई तिला म्हणतो, नेमकं तुम्ही मला एखादी हिंट तरी द्या। त्यावर ती म्हणते, काही नाही, जाऊ देत, मी नंतरच तुम्हाला बोलेन या विषयावर, असं म्हणून ती रमा फोन ठेवते। आणि त्यानंतर इकडे साई फारच खुश झालेला असतो, कारण साईला वाटत असतं, गणपती बाप्पा तू आता लवकरच रमाला आणि मला एकत्र आण, रमाच्या मनामध्ये देखील माझ्याविषयी प्रेम निर्माण कर, असं तो गणपतीला प्रार्थना करत असतो। त्यानंतर इकडे अक्षयला राहवत नाही, त्याला रमाची काळजी वाटत असते, त्यामुळे तो इकडे रमासाठी ब्लँकेट्स आणि पिलो घेऊन
येतो त्यानंतर तिथे दिवा शांत होत असतो. त्यावर अक्षय तो दिवाला आडोसा करतो, दिव्यामध्ये तेल ओततो. तेवढ्यातच ते पाहून रमा देखील तिथे येते आणि त्यानंतर ती रमा अक्षयला विचारते, तुम्ही इथे काय करत आहात एवढ्या रात्री? त्यावर तो म्हणतो, मला तर पाणी प्यायचं होतं, त्यामुळे मी पाण्याची बॉटल घेण्यासाठी आले होतो. त्यावर ती म्हणते, असं आहे तर मग बॉटल तर कुठे दिसत नाही, कुठे आहे बॉटल? त्यानंतर ती म्हणते, खरं सांगा, तुम्ही मला इथे ब्लँकेट्स देण्यासाठी आला होतात ना? त्यावर तो म्हणतो, नाही, असं काही नाहीये, मुळात मी असं करायला का येऊ? त्यानंतर ती म्हणते, मग हे हातामध्ये काय आहे? तेवढ्यातच त्याला तिथे दिव्याचा चटका बसतो. त्यावर ती म्हणते, खोटं बोलल्यास गणपती बाप्पा अशी शिक्षा देतोच. तेवढ्यातच तो ते सर्व ब्लँकेट्स तिला देतो आणि तिथनं निघून जातो. आणि त्यानंतर रमा स्वतःच्या मनाशी म्हणते, देवा, आता मला ह्यांच्या मनात काय आहे ते लवकरच कळू दे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इकडे रमा फ्रेश होऊन देवाची प्रार्थना करून सगळीकडे घरामध्ये धूप फिरवत असते आणि तिला पाहून अक्षय मात्र फारच तिच्या प्रेमामध्ये पडायला लागलेला असतो. त्यानंतर ती देवाकडे प्रार्थना करत असताना अक्षय मात्र तिच्याकडे बघतच राहतो आणि तेवढ्यातच तिला खाली असलेला उदबत्तीचा चटका बसतो. त्यावर ती म्हणते, बघितलंत ना, सारखं सारखं तुमचं लक्ष कुठं असतं? सारखंच काही ना काही तुम्हाला पोळत असतं, चटके बसत असतात. त्यानंतर त्यांची ती घरामध्ये काम करणारी मुलगी बर्फ घेऊन येते आणि रमा त्याच्या हाताला बर्फ लावते. अक्षय ते करण्यापासून तिला नाही असं म्हणत असतो, पण ती रमा मात्र त्याचं ऐकत नाही आणि त्यानंतर त्याच्या हाताला बर्फ लावते. त्यावर तो म्हणतो, खरं तर हे चटके बसण्याची सवय तुझीच आहे, माझी नाही आहे. त्यावर ती म्हणते, तुमची सवय एकमेकांना धडकण्याची आहे. त्यावर तो म्हणतो, तुला आठवते ना आपली पहिली भेट, की तूच मला येऊन धडकली होतीस? त्यावर ती म्हणते, खरं तर तुम्हीच सगळं काही विसरून गेला आहात, मी काहीही विसरलेली नाही आहे. खरं तर तुम्हीच मला येऊन धडकलात, मी नाही. त्यावर तो म्हणतो, पण त्यानंतर तू मला काय काय बोललीस ते तुला आठवतं ना? त्यानंतर रमाला त्यांची पहिली भेट आठवते आणि त्या जुन्या आठवणीमध्ये ती रमून जाते. त्यानंतर अक्षय तिला म्हणतो, मी आता कामासाठी बाहेर जात आहे, तू आरोहीच्या नाश्त्याचं बघ. त्यानंतर रमा म्हणते, ठीक आहे. आणि इकडे रमा आरोहीला उठवण्यासाठी अक्षयच्या रूममध्ये आलेली असते. त्यानंतर ती रमा आरोहीला उठवते, आरोही मात्र उठवत नसते. त्यानंतर ती रमा खूप प्रयत्न करून बळच त्या आरोहीला झोपेतनं जागी करते, पण आरोही काही डोळे उघडत नसते, कारण आरोही तिच्या बाबाला पाहूनच सगळे डोळे उघडत असते. त्यानंतर ती रमा तिला म्हणते, त्यानंतर ती रमा तिला सांगते, बाळा, तुझा बाबा आज कामासाठी बाहेर गेला आहे, आजच्या दिवस तू तुझ्या आईला पाहूनच डोळे उघड. त्यानंतर ती आरोही रमाला पाहून डोळे उघडते आणि म्हणते, आई, मला तुझ्यामध्ये बाबाच दिसला. त्यानंतर ती रमा तिला मिठी मारते, तिला हक करते आणि तिला गुड मॉर्निंग म्हणते. त्यानंतर इकडे ती राणी तिच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन आलेली असते. त्यानंतर ती रमा म्हणते, बाळा, असा ब्रेकफास्ट करायचा नाही, तू आधी ब्रश कर. त्यावर ती म्हणते, नाही आई, मी असाच ब्रेकफास्ट करणार आहे. त्यावर ती म्हणते, बाळा, ही बॅड हॅबिट असते, तू गुड गर्ल आहेस ना, आणि चांगल्या सवयी नेहमी शरीराला लावून घ्यायच्या. त्यानंतर ती म्हणते, इरा आजीसुद्धा असंच करते, बेड टी घेते. त्यावर ती रमा म्हणते, इरा आजीचं एज आणि तुझं एज वेगळं आहे, तू त्यांची बरोबरी करू नकोस बाळा. असं म्हणून ती तिला आरोहीला ब्रश करण्यासाठी पाठवते. आणि त्यानंतर इकडे त्या राणीताईला म्हणते, तू हे सेलॉक्स का घेऊन आली आहेस? खरं तर आता इथे घरामध्ये उपमा, पोहे, डोसा किंवा इडली असा नाश्ता लेकरांसाठी पौष्टिक आहे, असं असताना तू हे का घेऊन आलेली आहेस? त्यानंतर ती तिला उपमा बनवायला सांगते आणि तिला रोजच्या नाश्त्याची लिस्ट देखील बनवून देते. त्यानंतर ती राणी ती लिस्ट घेऊन किचनमध्ये येत असते. तेवढ्यातच तिला ती माया केअरटेकर अडवते आणि त्यानंतर ती म्हणते, तू हे कोणाला विचारून करत आहेस? त्यावर ती सांगते, रमा मॅडमनेच मला हे करायला सांगितलं. त्यावर ती म्हणते, इथे फक्त इरावती एकच मॅडम आहेत आणि त्यांचंच सर्वांनी ऐकायचं. त्यावर ती म्हणते, नाही, रमाचंच मी ऐकणार आहे. तेवढ्यातच ती तिच्यावर हात उचलणार असते. तिथे रमा येते आणि म्हणते की आता तू देखील, ती म्हणते, ह्या नोकराणीची एवढी बोलण्याची हिंमत कशी झाली? त्यावर ती रमा त्या केअरटेकरला म्हणते, तू देखील इथली नोकरच आहेस, तू हे विसरू नकोस. आणि त्यानंतर हा गोंधळ ऐकून इरावती तिच्या रूममधनं बाहेर येते आणि त्यानंतर
ती रमा तिला म्हणते आता आजपासून ह्या घरामध्ये उपमा पोहे असाच प्रकारचा नाश्ता बनणार, कोणीही दूध आणि ब्रेड असलं खाणार नाही नाश्त्यासाठी. त्यानंतर ती म्हणते अगं आता कसं आहे ना, ह्या मॅडम आल्या आहेत तर आपल्याला देखील 4-5 दिवस ह्यांच्या म्हणण्याप्रमाणेच वागावं लागेल आणि असंही ह्या 4-5 दिवसांनी जाणारच आहेत, त्यानंतर आपण आपले नियम कंटिन्यू करूच की, असं ती त्या केअरटेकरला सांगत असते. त्यानंतर रमाला मात्र इरावतीचा फारच राग आलेला असतो. आरोही देखील तो नाश्ता खाण्यापासून नकार देत असते. तिला तो नाश्ता आवडत नसतो कारण आता तिला बाहेरचं चटकदार खाण्याची सवय झालेली असते. त्यानंतर ती म्हणते आई हा नाश्ता फार खारट आहे, तूच टेस्ट करून बघ. त्यानंतर रमा तो नाश्ता टेस्ट करून पाहते तर खरंच इरावतीने त्यामध्ये एक्स्ट्राचं मीठ घातलेलं असतं आणि त्यानंतर इकडे आरोहीने देवाजवळची कोणती तरी एक वस्तू लपवून घेतलेली असते आणि ते रमा पाहते. त्यावर रमा तिला रागवत असते आणि तेवढ्यातच तिथे इरावती येते आणि रमाला तिला रागवण्यापासून अडवते. त्यावर ती म्हणते आमच्या घरामध्ये येऊन आमच्या आरोहीवर असं बोललेलं आम्ही चालवून घेणार नाहीत. त्यावर ती म्हणते हा आमच्या दोघींचा मायलेकीचा विषय आहे, यामध्ये तुम्ही मध्ये पडू नकात. त्यावर ती आरोही म्हणते आई मला तू नकोयस, तू ह्या घरातनं निघून जा, मला तू आवडण्याची झाली आहेस, तू मला सततच टोकत असतेस काही ना काही करण्यापासनं, तू इथे का आली आहेस, तू इथने जा. असं तिचं हे तोंडातनं वाक्य ऐकून रमाला राग अनावर होत नाही आणि रमा त्या आरोहीवर हात उचलते आणि हे करताना तिला अक्षय पाहतो. असं रमा करत आहे हे पाहून अक्षय फारच रमावर चिडतो. तिला म्हणतो तू असं का वागलीस, तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलीवर हात उचलण्याची, एवढे दिवस तू कुठे होतीस, अचानक असं 7 वर्षांनी इथे यायचं आणि उगाचच माझ्या मुलीला हवं तसं वागवायचं, हे मी बिलकुलही खपवून घेणार नाही. आत्तापर्यंत मी माझ्या मुलीला एक बोट देखील लावलेलं नाहीये आणि तू चक्क तिला आज मारण्याची हिंमत केलीस. असं तो अक्षय रमावर प्रचंड चिडतो आणि तो देखील मला घर सोडून जाण्याचं सांगतो आणि त्यानंतर रमा अक्षयला म्हणते इथे काय घडलेलं आहे हे माहीत नसताना तुम्ही असं बोलू शकत नाही, आधी तुम्ही ऐकून तरी घ्या नेमकं इथे काय घडलं आहे. त्यावर अक्षय म्हणतो मला काहीही ऐकण्याची गरज नाही, जे काही आहे मी ते माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यावर रमा म्हणते ही तर तुमची जुनीच सवय आहे, काय झालं आहे हे न जाणून घेता आपला स्वतःचा निर्णय करण्याची. तर मित्रांनो आता अक्षय तिला विचारतो की आधीही काय झालं होतं आणि रमा त्याला सांगते ह्या आधी काय झालं होतं. असं ते दोघांना मध्ये बोलणं होतं आणि अक्षयला खरं रमाचा इतिहास कळतो. तर मित्रांनो मुरंबा या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वच मालिका आधी पाहण्यासाठी आपली मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.